हाय एव्हरीवन, वेलकम टू द अकॅडमी ऑफ सायन्स. आज आपण बघतोय सायन्सचे असेल रिव्हिजनचे क्वेश्चन. ठीक आहे, पण सुरुवातीला मला सांगा मुलांनो की मी तुम्हाला काल जे काही एक मॅथ्सचा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवून दिला, मला माहीत आहे भरपूर मुलांचे काही मला कॉल आणि मेसेजेस आले आणि मुलांनी मला सांगितले की सर माझा इतका मार्क्सचा पेपर गेला, माझा तितक्या मार्क्सचा पेपर गेला, माझा आउट ऑफ पेपर गेला आहे, तुमचा व्हिडिओ बघितला आणि इथे मला भरपूर जास्त फायदा झाला. हां, तर मुलांनो मला तुम्ही सुद्धा सांगा की तुम्हाला याचा किती फायदा झाला. ठीक आहे, आणि बघा किती मार्क्स तुम्ही सॉल्व केला आहे हे मला तुम्हाला कमेंटमध्ये लिहायचं आहे. पहिले तुम्हाला ही जी काही असलेली व्हिडिओची लिंक तुमच्या फ्रेंड्सपर्यंत पोहोचवायची आहे की जेणेकरून ते पण सुद्धा आजच्या व्हिडिओचा ते फायदा घेणार. ठीक आहे, त्यांचे पण मार्क्स इथे इन्क्रीज होणार. ठीक आहे. हाय एव्हरीवन, वेलकम टू द अकॅडमी ऑफ सायन्स. आज आपण बघतोय सायन्सचे असलेले काही रिव्हिजनसाठी क्वेश्चन. मला माहिती आहे तुमचे एक्झाम सुरू आहे मुलांनो, आणि म्हणून त्यासाठी मी सायन्सची इम्पॉर्टंट क्वेश्चनला मी इथे घेऊन आलो आहे. मला नक्की माहिती आहे की जर हे क्वेश्चन तुम्ही करता तर उद्याला तुमचा पेपर जो असणार हा एक्झॅक्टली आणि आउट ऑफ तुम्ही सॉल्व्ह करू शकणार. ठीक आहे, चला बघूया काही इम्पॉर्टंट असलेले क्वेश्चन्स. ठीक आहे, नंबर फर्स्ट आपण बघतो आहे गिव्ह सायंटिफिक रिझन. बघा सायंटिफिक रिझन काहीतरी आहेत, 5-6 सायंटिफिक रिझन मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. ते सायंटिफिक रिझन आज आपण बघूया. नंबर फर्स्ट बघतो, वाय शुड द ऍसिड बी हँडल विथ द केअर. ठीक आहे, ऍसिडला आपल्याला का बरं अशा केअरफुली आपल्याला हँडल करायचं आहे. नंबर फर्स्ट बघा, इथे आपल्याला पाहायसाठी मिळणार ही इमेज. ठीक आहे, इमेजमध्ये दाखवलं आहे की जर ऍसिड आपल्या बॉडीवर टच होते, ठीक आहे, बॉडीवर ज्यावेळेस पडणार त्यावेळेस स्किन काय होणार बेटा, इथे जळणार. ठीक आहे, बघा इट मे बर्न. ठीक आहे, आणि हा जेव्हा जळू शकतो त्यावेळेस म्हणूनच तर आपल्याला याच्यापासून दूर राहायचं आहे. ठीक आहे, हाच क्वेश्चन विचारला आहे म्हणून आन्सर लिहूया. ऍसिड शुड बी हँडल विथ द केअर बिकॉज. का बरं हँडल करायचं आहे केअरमध्ये. ठीक आहे, हां, केअरफुली बघतोय आपण. द स्किन गेट बर्न वेन देअर इज अ कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन फॉल ऑन द स्किन. बघा रे बेटा, जेव्हा कॉन्सन्ट्रेटेड अशा प्रकारचं ऍसिड जेव्हा स्किनवर आपल्या पडणार, ठीक आहे, इट मे बर्न. ठीक आहे, ते जळू शकते. मग आपण म्हणणार फक्त जर समजा टच झाल्यानेच होऊ शकते का, असं आपल्यासाठी हार्मफुल नाही. तो आपल्यासाठी आणखी पण हार्मफुल आहे. त्याचे वेपर्स असतात ना बेटा, ज्यावेळेस आपण बाथरूम वगैरे किंवा कुठेतरी अशा प्रकारचं ऍसिड बघतो आणि बघा ते ऍसिड ज्यावेळेस असणार ना त्याचे वेपर्स सुद्धा आपल्यासाठी हार्मफुल राहणार. ठीक आहे, आणि म्हणून सेकंड पॉइंट मी तुम्हाला दिला आहे, देअर वेपर्स इफ इनहेल्ड कॅन बी हार्मफुल टू द हेल्थ. ठीक आहे, आणि त्याचे वेपर सुद्धा जर आपण इनहेल केले तर बघा आपले लंग्स तिथे प्रॉब्लेमॅटिक कंडिशनमध्ये येऊ शकतात. ठीक आहे, आणि म्हणून जमेल तोपर्यंत आपल्याला ऍसिडच्या काय राहायचं आहे, दूर राहायचं आहे. गिव्ह सायंटिफिक रिझन मी तुम्हाला एक सांगितलं. सेकंड क्वेश्चन कडे आपण जाऊया. सेकंड क्वेश्चन आपल्याकडे आहे गिव्ह सायंटिफिक रिझन मधला सेकंड क्वेश्चन बघूया आपण. द ह्युमन ब्लड इज अ रेड इन कलर. ठीक आहे, ह्युमन ब्लड जे आहे हे रेड कलरचं असते. का बरं ह्युमन ब्लड रेड कलरचं असणार. नंबर फर्स्ट कंडिशन मी तुम्हाला सांगतो आहे की बघा ह्युमन ब्लड मध्ये आपण बघतो आहे की बघा फक्त ह्युमन ब्लड मध्ये हा रेडच कलर असतो का, नाही. ठीक आहे, भरपूर सारे सेल आपल्या ह्युमन ब्लड मध्ये पाहायसाठी मिळतात. त्यामधला एक जो सेल आहे तोच आहे रेड ब्लड कार्पस्कल, ज्याला आरबीसी असे आपण म्हणतो. ठीक आहे, मग आपण बघूया सर मग या ब्लड मध्ये काय काय कॉन्स्टिट्यूएंट असतात. मी तुम्हाला सांगतो आहे ब्लड हे 2 टाइप मध्ये डिवाइड होऊन जाते. ठीक आहे, नंबर फर्स्ट प्लाझ्मा 55% आणि बघा 45% आपल्याला पाहायसाठी मिळणार ब्लड सेल. ठीक आहे, मग हे ब्लड कार्पस्कल किंवा ब्लड सेल पुन्हा 3 टाइप्स मध्ये डिवाइड होतात. नंबर फर्स्ट आहे आरबीसी, नंबर सेकंड डब्ल्यूबीसी, नंबर थर्ड प्लॅटिलेट्स. ठीक आहे, तर बघा हा आरबीसीचा जो नंबर आहे ना बेटा ब्लड मध्ये हा खूप जास्त नंबर पाहायसाठी मिळतो. ठीक आहे, आणि म्हणून आपण बघतो की आपलं ब्लड जे आहे हे रेड इन कलर आपल्याला पाहायसाठी मिळणार. ठीक आहे, बघूया काय आहे आन्सर मध्ये. ठीक आहे, बघा 50 to 60 लाख आरबीसी प्रेझेंट इन ईच क्युबिक मिलीमीटर ऑफ अ ब्लड. ठीक आहे, बघा सगळ्यांकडे स्केल आहे. ठीक आहे, आणि स्केलच्या वरती ज्यावेळेस आपण बघतो सेंटीमीटर पाहायसाठी मिळणार. 1 सेंटीमीटर बघा 1 सेंटीमीटर कशाने बनतो तर 10 mm ने बनतोय. ठीक आहे, मिलीमीटर 10 मिलीमीटरने बनतो. ठीक आहे, आणि 1 मिलीमीटरचा ज्यावेळेस आपण क्यूब बनवणार. ठीक आहे, बघा 1 मिलीमीटरचा ज्यावेळेस आपण क्यूब बनवतो त्या एकदम छोट्याशा मिलीमीटरच्या क्यूब मध्ये बघा 50 लाख टू 60 लाख बघा आरबीसी पाहायसाठी मिळतात. ठीक आहे, म्हणून इतके जास्त आरबीसी आपल्या ब्लड मध्ये आहे बेटा. ठीक आहे, नंबर सेकंड कंडिशन बघतो आहे अँड द सेल्स आर रेड इन कलर ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ हिमोग्लोबिन इन हिज ह्युमन ब्लड आर रेड इन कलर. ठीक आहे, आणि म्हणून आपण बघतो आहे की बघा इथे आपल्याला जे सेल पाहायसाठी मिळतात. ठीक आहे, यामध्ये बघा आपण बघतो
बघतोय की हिमोग्लोबिन आहे असं म्हटलं जाते, ठीक आहे. आणि बघा व्हॉट इज हिमोग्लोबिन, तर आपण बघतो आहे हिमॅ मीन्स आपल्याला पायासाठी मिळणार आयरन, ठीक आहे. आणि ग्लोब्युलिन मीन्स पायासाठी मिळणार आपल्याला काय, तर बघा प्रोटीन, ठीक आहे. आणि बघतो आहे हिमोग्लोबिन, ठीक आहे, मिळून हा आपल्याला पायासाठी मिळतो हा सबस्टन्स, ठीक आहे. आणि हा सबस्टन्स मिळून आपण बघतो आहे की आरबीसी इथे बनलेले आहे आणि म्हणून याचा नंबर जास्त असल्यामुळे ब्लड आर रेड इन कलर, ठीक आहे. रेड कलरचं आपल्याला ते पायासाठी मिळते. आणि जर याची एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन जर तुम्हाला पाहिजे आहे तर मी तुम्हाला सांगतो हा आरबीसी न सर्क्युलर असतो. कसा असणार, हा सर्क्युलर, ठीक आहे. आणि मग आपण बघतो हा फक्त सर्क्युलर डिस्क टाइप आहे का की स्पियर आहे, नाही स्पियर नाही आहे, हा अशा प्रकारे बाय कॉन्केव्ह आहे. कसा आहे बेटा, हा बाय कॉन्केव्ह, ठीक आहे. याची जे लेंथ पायासाठी मिळणार, याची लेंथ आहे 7 मायक्रॉन मीटर, ठीक आहे. याची जे विड्थ आपण बघतो आहे, याची विड्थ आपल्याला पायासाठी मिळणार 2.5 मायक्रोमीटर, ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जाऊया. क्वेश्चन नंबर, चला नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जाऊया मुलांनो, ठीक आहे. वाय इंडिकेटर नॉट अफेक्टेड बाय सॉल्ट, ठीक आहे. बघा इंडिकेटर सॉल्टने अफेक्टेड होत नाही, ठीक आहे. आपण बघूया व्हॉट इज इंडिकेटर. बघा इंडिकेटर हा इंडिकेट करतो, काय इंडिकेट करतो, वेदर इट इज ऍसिड ऑर बेस, ठीक आहे. तो ऍसिड आहे का किंवा बेस आहे का, हे फक्त इंडिकेटरचं काम आहे, बाकी काहीच काम नाही आहे, ठीक आहे. फक्त आपण बघतो आहे की तो ऍसिड आहे का हे शोधण्यासाठी ज्या केमिकलची गरज असणार, ज्या सबस्टन्सेसची गरज असेल त्याला म्हणायचं फक्त इंडिकेटर, ठीक आहे. जमेल इथपर्यंत ओके. नंतर आपण बघतोय तो ऍसिड असेल तर तो सांगणार ऍसिड आहे, बेस असेल तर काही रिएक्शन वरून ते माहिती पडणार की बेस आहे, म्हणून आपण बघतो आहे. बघा इथे काही इंडिकेटर्स मी तुम्हाला दिले आहे, बघूया आपण अशा प्रकारे काय म्हणतात त्याला. सगळ्यांनी सांगायचं, मला कमेंट मध्ये लिहून सांगा याला काय म्हणतात, ठीक आहे. बघा याला आपण म्हणतो आहे लिटमस पेपर. काय म्हणतो बेटा आपण इथे, लिटमस पेपर, ठीक आहे. आणि आपण बघतो हा लिटमस पेपर दोन टाइपचे आपल्याला लिटमस पेपर पायासाठी मिळणार. एक ब्ल्यू कलरचं लिटमस पेपर असते आणि एक रेड कलरचं लिटमस पेपर असणार, ठीक आहे. बघा दोन्ही केमिकल आहे, कोणतं ऍसिड आहे कोणतं बेस आहे मला माहिती नाही, ठीक आहे. मग मी माहिती काय करतो की बघा अशा प्रकारचा ब्ल्यू कलरचा लिटमस पेपर मी त्याच्यामध्ये इमर्स करतो, बघा याच्यामध्ये बुडून बघतो, ठीक आहे. तर बघा जर तो ब्ल्यू कलरचा लिटमस पेपर जर रेड कलरचा होऊ लागला, ठीक आहे, जमीतपर्यंत बघा ब्ल्यू लिटमस टर्न्स रेड, ठीक आहे. जर हा रेड कलर मध्ये होऊ लागला तर समजायचं हे जे सोल्युशन आहे हे कोण आहे, ऍसिडिक सोल्युशन. कोण आहे बेटा, हे सगळं ऍसिडिक सोल्युशन, ठीक आहे. नंबर सेकंड आपण बघतो की जर अशाच प्रकारचं दुसरं मी केमिकल घेऊन आलो, ठीक आहे, आणि त्यामध्ये मी रेड कलरचं लिटमस याच्यामध्ये इमर्स करून घेतो, ठीक आहे. तर बघा रेड कलर इमर्स केल्याच्या नंतर बघा तो काय होणार, ब्ल्यू कलर मध्ये त्याचं कन्व्हर्शन होणार, ठीक आहे. म्हणून आपण इथे बघतो आहे की बेस आपण याला म्हणणार, ठीक आहे. म्हणून म्हणणार रेड लिटमस टर्न्स ब्ल्यू, ठीक आहे. बघा जो रेड लिटमस असेल तो आपल्याला ब्ल्यू कलर मध्ये आपल्याला पायासाठी मिळतो, ठीक आहे. जमेल इथपर्यंत की रेड लिटमस टर्न्स ब्ल्यू, ठीक आहे. मग मला सांगा कोणी सांगितलं हे आपल्याला की हा ऍसिड होता आणि हा बेस होता, तर बघा या लिटमस पेपरने सांगितलं आहे, म्हणून तो लिटमस पेपर आपल्यासाठी इंडिकेटर झाला. कोण झाला बेटा आपल्यासाठी, इंडिकेटर. आणि अशाच सारख्या काही केमिकल्सला, अशाच एका सबस्टन्सेसला आपण म्हणतो आहे इंडिकेटर. मग मला सांगा की हे इंडिकेटर खरंच ऍसिड सोबत रिएक्शन करणार का, नाही करणार. बेस सोबत रिएक्शन करणार का, नाही करणार, ठीक आहे. तो कोणासोबत रिएक्शन करणार नाही, पण फक्त तो सांगणार whether it is acid or whether it is base, ठीक आहे. आणि म्हणून आपण बघतो आहे आन्सर मध्ये इंडिकेटर डज नॉट गेट अफेक्टेड बाय द सॉल्ट बिकॉज द सॉल्ट आर न्यूट्रल, ठीक आहे. आणि मग आपण बघतो की आता बघा ऍसिड असेल तर ऍसिड सोबत तो दाखवणार की हा ऍसिड आहे, किंवा बेस आपल्या समोर असेल तर बेस सोबत पण दाखवणार की हा बेस आहे. पण बघा सॉल्ट जे असतात ना हे ऍसिड आणि बेस पासून मिळून बनलेले असणार, ठीक आहे. आणि बघा हे ऍसिड जे असतात हे आपण बघतो आहे की ऍसिड आणि बेस पासून जे सॉल्ट बनलेले आहे हे सॉल्ट जे असतात ना न्यूट्रल असतात, ठीक आहे. हे कोणाही सोबत रिएक्शन करत नाही, कारण यांची रिएक्शन कंप्लीट झाली आहे आणि म्हणून ते बनले सॉल्ट, ठीक आहे. आणि म्हणून इंडिकेटर जर समजा आपण त्या सॉल्टवर टाकले, त्या न्यूट्रल सबस्टन्सेसवर टाकले तर तो ऍसिड पण नसणार आणि आता तो बेस सुद्धा नाहीये, तो न्यूट्रल आहे, रिएक्शन दाखवणार नाही, ठीक आहे. म्हणून म्हणतो इथे अफेक्टेड बाय द सॉल्ट बिकॉज द सॉल्ट आर न्यूट्रल. बघा सॉल्ट कसे असतात, न्यूट्रल, ठीक आहे. अँड दे डू नॉट लीड टू अ केमिकल रिएक्शन, आणि ते कोणत्याही प्रकारची केमिकल रिएक्शन करून घेत नाही, ठीक आहे. आणि म्हणून आपण बघतो आहे की बघा हे इंडिकेटर कसे असणार, न्यूट्रल इन अ नेचर पायासाठी मिळणार. आणि ते आपल्याला इंडिकेटर जे आहे ते कोणत्याही प्रकारच्या सॉल्ट सोबत रिएक्शन करून घेणार नाही, ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन पायासाठी मिळणार
चला मुलांना बघूया नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याकडे आहे, अ पर्सन विथ द ब्लड ग्रुप ओ इज कन्सिडर ॲज अ युनिव्हर्सल डोनर. ठीक आहे, हु इज द युनिव्हर्सल डोनर, कोण आहे युनिव्हर्सल डोनर. मी एक चार्ट तुमच्या समोर घेऊन आलो आहे. ठीक आहे, जो ब्लड डोनेट करतोय त्याला म्हणायचं आपल्याला डोनर. ठीक आहे, आणि बघा एखादी कारणामुळे जर समजा काही कुणाचा ॲक्सिडेंट झाले किंवा काही अदर एक सर्जरी त्यांच्या झाल्या असेल तर त्यांना ब्लडची गरज असते बेटा. ठीक आहे, त्यांना ब्लड दिलं जाते. ठीक आहे, आणि तो जो काही ब्लड जो आहे जो रिसीव करतो त्याला म्हणायचं आहे रिसिपंट. काय म्हणायचं बेटा त्याला, रिसिपंट. ठीक आहे, बघूया आपण आता. बघा इथे बघतो आहे की रिसिपंट, तर बघा रिसिपंट कोण कोण असू शकतात. बघा ओ ब्लड ग्रुपवाला पण असू शकतो, ए पण राहू शकतो, बी पण राहू शकतो आणि ए बी सुद्धा राहू शकतो. ठीक आहे, तर त्यावेळेस बघा मी तुम्हाला सांगतो आहे की ब्लड डोनेट कोण कोण करू शकणार. बघा देर आर 4 टाइप्स ऑफ ब्लड. ठीक आहे, बघा एक आपल्याला ओ पायासाठी मिळणार, नंतर ए पायासाठी मिळते, नंतर बी पायासाठी मिळणार आणि लास्ट आहे ए बी ब्लड ग्रुप. ठीक आहे, आणि म्हणून आपण बघतो आहे बघा की ज्यांचं पण ओ ब्लड ग्रुप असेल ठीक आहे तो काय करतो बघा ब्लड डोनेट करू शकतो. हा चार्ट मध्ये इथे दिला आहे डोनर. ठीक आहे, तो डोनेट करू शकणार ओ ला सुद्धा, तो डोनेट करू शकणार ए ला सुद्धा, आणि तो डोनेट करू शकणार बी ला सुद्धा, आणि तो डोनेट करू शकणार ए बी ला सुद्धा. ठीक आहे, म्हणजे बघा हा सगळ्यांना डोनेट करू शकतो आणि म्हणून याला म्हणणार युनिव्हर्सल डोनर. काय म्हणणार बेटा याला, युनिव्हर्सल डोनर. ठीक आहे, मग तुम्ही म्हणणार सर डोनेट करू शकतो, हा डोनर तर झाला. ठीक आहे, मग अशा प्रकारचे एखादी व्यक्ती सांगा, एखादी ब्लड ग्रुप सांगा जो सगळ्यांचं ब्लड घेऊ शकतो. ठीक आहे, रिसिपंट. ठीक आहे, तर बघा रिसिपंट मध्ये मी तुम्हाला सांगतो आहे बघा ए बी आपल्याला पायासाठी मिळतो. ठीक आहे, हा ए बी काय करू शकतो, हा रिसीव्ह करू शकतो सगळ्यांचं ब्लड. ठीक आहे, बघा ए बी जो आहे हा ओचं पण ब्लड, ठीक आहे, एचं पण ब्लड, बीचं पण ब्लड आणि ए बीचं पण ब्लड, सगळ्यांचं ब्लड रिसीव्ह करू शकतो. ठीक आहे, डोनेट कोण करू शकणार, ओ. ठीक आहे, रिसीव्ह कोण करू शकणार सगळे, तर ए बी. आणि म्हणून आपण बघतो आहे की हा ओ जो आहे हा युनिव्हर्सल डोनर आहे. कोणा बेटा हा ओ युनिव्हर्सल डोनर. ठीक आहे, बघूया आन्सर मध्ये काय दिलं आहे, अ पर्सन विथ द ब्लड ग्रुप ओ इज कन्सिडर ॲज अ युनिव्हर्सल डोनर. बरोबर. ठीक आहे, हो, बिकॉज का बरं, कारण आहे अ पर्सन ऑफ द ब्लड ग्रुप ओ कॅन डोनेट द ब्लड टू द एनी पर्सन हॅव्हिंग द अदर ब्लड ग्रुप. ठीक आहे, कारण तो सगळ्यांना ब्लड काय करू शकतो, डोनेट करू शकतो. दॅट इज कॉल्ड युनिव्हर्सल डोनर. काय म्हणायचं बेटा याला, युनिव्हर्सल डोनर. ठीक आहे, काय तुम्हाला हे क्वेश्चन समजला आहे का. ठीक आहे, जर तुम्हाला समजलं असेल तर तुम्हाला इथे खाली लिहायचं आहे. ठीक आहे, हा यस म्हणून तुम्हाला इथे एक कमेंट मध्ये यस हे लिहायचं आहे. ठीक आहे, आणि बघा या व्हिडिओला तुम्हाला लाईक सुद्धा करायचं आहे. ठीक आहे, जमेल. आणि समोरच आपण बघतो आहे नेक्स्ट क्वेश्चन कडे मी चाललो आहे. चला मुलांना बघूया नेक्स्ट क्वेश्चन इथे बघतो आहे, राईट द डिफरन्स बिटवीन ऍसिड अँड अल्कली. अल्कली मीन्स बेस. ठीक आहे, अल्कलीला हा घाबरून जाण्याची गरज नाही आहे, अल्कलीलाच बेस असे आपण म्हणतो. ठीक आहे, मग बघूया ऍसिड काय असणार आणि बेस काय असतात, हे यांचे कॅरेक्टरिस्टिक, हे यांचा डिफरन्स आहे. ठीक आहे, फक्त तुम्हाला एक्झाम मध्ये लिहिते वेळेस ऍसिडला इथे लिहू आणि बेसला बाजूला लिहायचं. ठीक आहे, जमेल. नंबर फर्स्ट आपण बघतो ऍसिड. ऍसिड नंबर फर्स्ट आपण बघतो, ऍसिड आर सोर इन टेस्ट. ठीक आहे, बघा ऍसिड कोणत्या टेस्टचे असतात बेटा, सोर टेस्टचे आपल्याला पायासाठी मिळणार. ठीक आहे, पण बघा जेव्हा मी बेस बघतो, ठीक आहे, हा बेस कशामध्ये असतो, हा बिटर इन टेस्ट. ठीक आहे, नेहमी लक्षात ठेवायचा, बेस असणार बिटर इन टेस्ट. ठीक आहे, ऍसिड असणार सोर इन टेस्ट. ठीक आहे, हा नंतर बघा रे मुलांना तुम्हाला माहित आहे, हा बघा बेस कुणाला म्हणतो, बघा ज्याला येतो फेस त्याला म्हणतात बेस. ठीक आहे, आपण बघतो फेस कशामध्ये येतो, साबणेला फेस येतो. ठीक आहे, नंतर बघा डिटर्जंट बघतो आहे, अशा प्रकारचे जे पण काही आपल्या समोर जिथे फेस येतो, झाग येतो. ठीक आहे, याला म्हणायचं आपल्याला बेस. ठीक आहे, नंतर बघतोय आपण नंबर सेकंड पॉइंट, ऍसिड मॉलिक्यूल कंटेन H+ आयन. ठीक आहे, ऍसिड कुणाला म्हणतो, ज्याच्यामध्ये H+ आयन असेल. ठीक आहे, H+ आयन म्हणजे काय, जसं बघा इथे HCl आपल्याला पायासाठी मिळते, तर HCl बनला कशाने, तर बघा H+ आयनने बनला आहे. ठीक आहे, आणि बघा Cl निगेटिव्ह आयनने बनलेला आहे. ठीक आहे, ज्याच्यामध्ये सुद्धा H+ आयन असेल अशा कंडिशनला म्हणायचं आहे ऍसिड. ठीक आहे, नंतर बघतो आहे बघा बेस म्हणजे काय असणार, मेटल ऑक्साइड जनरली आर बेसिक इन नेचर. ठीक आहे, हा बघा हा मेटल ऑक्साइड कसा असतो, बेसिक इन नेचर आपल्याला पायासाठी मिळतो. पण बघा बेसिस कंटेन हायड्रॉक्साइड, बघा इथे आपल्याला पायासाठी मिळणार ज्याच्यामध्ये OH निगेटिव्ह असेल. बघा ज्याच्यामध्ये OH निगेटिव्ह असते ना त्याला म्हणायचं आपल्याला बेस. ठीक आहे, आणि ज्याच्यामध्ये H पॉझिटिव्ह असते याला म्हणायचं आपल्याला ऍसिड. ठीक आहे, नंतर बघतो ब्ल्यू लिटमस टर्न रेड इन ऍसिड. ठीक आहे, ऍसिड मध्ये काय होणार, जो ब्ल्यू लिटमस असतो हा रेड कलर मध्ये कन्व्हर्शन होऊन जाणार आणि
यालाच म्हणणार मी काय ऍसिड. ठीक आहे. हा पण आपण बघतो आहे की बघा इथे आता जर समजा मी बेस मध्ये बघितलं तर बघा तो काय होणार रेड कलर ब्ल्यू मध्ये कन्व्हर्शन त्याचा होऊन जाणार. ठीक आहे. नंतर बघा दे कॅन बी न्यूट्रलाइज बाय बेसेस. ठीक आहे. आणि जर हा मी काय करतो आहे या ऍसिड मध्ये जर मी समजा काय करणार बेसला ऍड करीन तर न्यूट्रलायझेशन रिएक्शन इथे फॉर्म होणार. ठीक आहे. त्याचप्रमाणे दे कॅन बी न्यूट्रलाइज बाय ऍसिड आणि बघा बेस मध्ये मी जेव्हा काय करतो ऍसिडला टाकतो तर न्यूट्रलायझेशन रिएक्शन इथे कंप्लीट होऊन जाते. आणि बघा हा 2 मार्क्ससाठी तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. व्हेरी व्हेरी इंपॉर्टंट क्वेश्चन. बघा डिफरन्स बिटवीन ऍसिड अँड बेस. ठीक आहे. आणि बेस कोणाला म्हणतो हा ज्याचा येतो फेस त्याला म्हणायचं बेस. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जाऊया. चला मुलांनो नेक्स्ट बघूया आपण. नेक्स्ट क्वेश्चन राईट अ शॉर्ट नोट ऑन अ प्लाझ्मा मेम्ब्रेन. ठीक आहे. कुठे असते बेटा प्लाझ्मा मेम्ब्रेन? बघा सेलच्या आउटर सरफेस वरती पायासाठी मिळणार आपल्याला प्लाझ्मा मेम्ब्रेन. बघा अशी प्लाझ्मा मेम्ब्रेन आपल्याला पायासाठी मिळणार. ठीक आहे. ही प्लाझ्मा मेम्ब्रेन कशासाठी असते? ठीक आहे. आपण बघतो आहे की बघा प्लाझ्मा मेम्ब्रेन हा अशा प्रकारची एक मेम्ब्रेन असणार जी सिलेक्टिव्हली परमिएबल मेम्ब्रेन आहे. ठीक आहे. व्हॉट इज सिलेक्टिव्हली परमिएबल? बघा सगळे आपण चहा पितो. ठीक आहे. तर आपण बघतो आहे की सकाळी चहा पिण्याच्या पहिले ज्यावेळेस चहा बनवला जातो. ठीक आहे. त्यावेळेस माहिती काय होतं की बघा जेव्हा आपण कप खाली ठेवतो आणि वरती चहाची गाळणी ठेवतो आणि जो पण काही चहा बनवला असेल त्याच्यामधून आपण एंटर करण्यासाठी ठेवून देतो. ठीक आहे. तर बघा चहाची गाळणी काय करते माहिती आहे की जो असेल त्याच्यामध्ये सॉलिडिफाईंग सबस्टन्स ज्याला आपण चहापत्ती वगैरे म्हणतो ते वरती राहून जाते आणि जो पण काही चहा बनलेला आहे तो खाली गाळला जातो. ठीक आहे. बघा काय केलं मी सिलेक्टिव्हली परमिएबल मला पूर्ण चहापत्ती सहित चहा मला प्यायचा नाही आहे. ठीक आहे. तर मला काय करायचं त्याला बाजूला करायचं आहे. सिलेक्टिव्हली मटेरियलला मला बाजूला करायचं आहे. सेम असंच काम बेटा प्लाझ्मा मेम्ब्रेन करते. ठीक आहे. आणि आतमधलं सेलचं असलेलं एन्व्हायरमेंट जे आहे हे कंटिन्युअस मध्ये ते ठेवते आणि म्हणून याला आपण म्हणतोय प्लाझ्मा मेम्ब्रेन. ठीक आहे. चला बघूया काय म्हटलं आहे. बघा प्लाझ्मा मेम्ब्रेन इज अ सेड टू बी अ सिलेक्टिव्हली परमिएबल मेम्ब्रेन. ठीक आहे. बघा हे सिलेक्टिव्हली परमिएबल मेम्ब्रेन आपल्याला पायासाठी मिळणार की सगळ्याच्या सगळंच आतमध्ये सेलमध्ये येऊ देणार नाही. ठीक आहे. तर काही तो सिलेक्टिव्हली पार्टला आतमध्ये तो येऊ देतो. ठीक आहे. अँड इट अलाउ अ सबस्टन्सेस टू एंटर द सेल. ठीक आहे. काही सबस्टन्सेसला तो आपल्या बॉडीमध्ये म्हणजेच बघा आपल्या सेलमध्ये येऊ देतो प्रत्येक सबस्टन्सला नाही. ठीक आहे. अँड बघा काय म्हटलं आहे वाईल प्रिव्हेंट अदर सबस्टन्सेस इफ एनी चेंजेस इन ऑकर आउटसाइड द सेल. ठीक आहे. आणि आपण बघतो की सेलच्या बाहेर जर समजा काहीतरी प्रॉब्लेम झाली आहे. ठीक आहे. काही प्रॉब्लेमॅटिक कंडिशन झाली आहे तर बघा बाहेर झाली असेल पण सेलमध्ये आतमध्ये येऊ देत नाही. ठीक आहे. त्याला डायरेक्टली एंटर होऊ देत नाही. ठीक आहे. आणि अशा मेम्ब्रेनला आपण म्हणतो आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन. ठीक आहे. नंतर बघतो आहे इट ऑकर आउटसाइड द सेल अँड द सेल्युलर एन्व्हायरमेंट डज नॉट चेंज ड्यू टू द प्लाझ्मा मेम्ब्रेन. ठीक आहे. आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन अशी एक मेम्ब्रेन आहे की बघा आतमधलं एन्व्हायरमेंट जे आहे बघा सेलच्या आतमध्ये असलेलं एन्व्हायरमेंट चेंज होऊ देत नाही. ठीक आहे. आणि याच मेम्ब्रेनला आपण म्हणतो आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन. ठीक आहे. जमीन इथपर्यंत बघा अशा प्रकारची डायग्राम आपल्याला प्लाझ्मा मेम्ब्रेनची इथे पायासाठी मिळते. चला जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे. क्वेश्चन नंबर नेक्स्ट आपण बघूया. ठीक आहे. चला बघा रे बेटा इथे आपल्याला पायासाठी मिळते बघा ड्रॉ द फॉलोइंग. ठीक आहे. न्यूक्लियसची डायग्राम आपल्याला इथे विचारली आहे आणि बघा अशा प्रकारे न्यूक्लियसला तुम्हाला ड्रॉ करायचं आहे. ड्रॉ करते वेळेस बघा अशा प्रकारे तुम्ही इथे अशा प्रकारे एक स्ट्रक्चर बनवणार. ठीक आहे. न्यूक्लियसचे पोर्स इथे आपण दाखवणार. मिनिमम बघा हा जेव्हा तुम्हाला 2 मार्क्ससाठी ही डायग्राम विचारली जाणार ना. ठीक आहे. तर कमीत कमी तुम्हाला 4 नोटेशन लिहायचे कोणतेही जे तुम्हाला वाटेल. ठीक आहे. अशा प्रकारचे 4 नावं इथे पाठ करून घ्या. ठीक आहे. हे तुमचे लर्न झालेच पाहिजे त्याच वेळी तुम्हाला इथे 2 मार्क्स मिळणार बेटा. ठीक आहे. नंबर फर्स्ट बघा न्यूक्लिअर एन्व्हेलप. ठीक आहे. बघा आउटर सरफेस जो आपल्याला पायासाठी मिळतो याला म्हणायचं न्यूक्लिअर एन्व्हेलप. काय म्हणतो आपण न्यूक्लिअर एन्व्हेलप. एन्व्हेलप मीन्स पाउच. ठीक आहे. नंतर बघा न्यूक्लिअर लॅमिना. ठीक आहे. बघा आतमधली जे लेअर आपल्याला पायासाठी मिळते दॅट इज कॉल्ड न्यूक्लिअर लॅमिना. ठीक आहे. न्यूक्लिओलस बघा त्याच्याही आतमध्ये जो पार्ट असतो सेंटरमध्ये याला म्हणणार न्यूक्लिओलस. ठीक आहे. नंतर बघा क्रोमॅटिन. बघा इथे क्रोमॅटिन्स आपल्याला फायबर जे दिसत आहे ना दॅट इज कॉल्ड क्रोमॅटिन. ठीक आहे. नंतर बघा हा जो पार्ट आपल्याला इथे पायासाठी मिळतो याला म्हणायचं न्यूक्लिओप्लाझम. काय म्हणतो आपण बेटा न्यूक्लिओप्लाझम. जो व्हाईट कलरचा इथे पार्ट आपल्याला दिसतोय ना हा न्यूक्लिओप्लाझम आहे आणि त्याच्यामध्ये जे आपल्याला इथे एक थ्रेड लाईक स्ट्रक्चर दिसत आहे ते आहे क्रोमॅटिन फायबरचे. जमीन इथपर्यंत. नंतर बघा आउटर सरफेसला हा एंडोप्लाझ्मिक रेक्टिक्युलम तुम्हाला
माहित असणार. दोन टाईपचे एंडोप्लाझ्मिक रेक्टिक्युलम असणार. नंबर फर्स्ट आहे रफ एंडोप्लाझ्मिक रेक्टिक्युलम, नंबर सेकंड आहे स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेक्टिक्युलम आणि आउटर सरफेस मध्ये बघा रायबोझोम्स आपल्याला इथे पाहायसाठी मिळतात. एनी 4 नेम तुम्हाला इथे द्यायचे आहे आणि छोटेसे डायग्रामला तुम्हाला काढायचं आहे. 2 मार्क नक्की मिळणार. ठीक आहे, चला जाऊया नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण इथे जातो आहे. ठीक आहे, चला बघूया नेक्स्ट क्वेश्चन काय आहे. चला नेक्स्ट मुलांना बघूया आपण इथे नेक्स्ट क्वेश्चन बघतो आहे बघा. शो विथ द हेल्प ऑफ डायग्राम द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हाऊ द फॉलोइंग कंपाउंड्स आर फॉर्म फ्रॉम देअर कॉन्स्टिट्यूएंट ॲटम. ठीक आहे, आपण बघतो आहे की बघा अशा प्रकारचे आपल्याला इथे पाहायसाठी मिळणार सॉल्ट किंवा अशा प्रकारचे आपल्याला इथे कंपाऊंड पाहायसाठी मिळणार. ठीक आहे, हे कंपाऊंड कसे बनले. ठीक आहे, आणि आपल्याला त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सुद्धा बघायचं आहे. ठीक आहे, व्हॉट इज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ठीक आहे, एक अशा प्रकारचं सिस्टमॅटिक प्लॅनिंग. ठीक आहे, कशाचं तर बघा इलेक्ट्रॉन्सचं असलेलं सिस्टमॅटिक प्लॅनिंग याला आपण म्हणतोय इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ठीक आहे, ज्यामध्ये आपण बघतोय बेटा इथे आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहायसाठी मिळते. ठीक आहे, बघा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बद्दल मी तुम्हाला सांगतोय एक जनरल आयडिया. ठीक आहे, इथे आपल्याला पाहायसाठी मिळणार काही शेल्स असतात. ठीक आहे, नंबर फर्स्ट न्यूक्लियस आपल्याला इथे पाहायसाठी मिळणार. ठीक आहे, न्यूक्लियसच्या वरती आपण बघतो नंबर फर्स्ट शेल ज्याला आपण के शेल म्हणतोय. ठीक आहे, के एल नंतर आपल्याला पाहायसाठी मिळणार एम. ठीक आहे, नंतर असतो लास्ट मध्ये काय रे बेटा तर इथे एन पाहायसाठी मिळणार. ठीक आहे, के एल एम एन. ठीक आहे, या सिस्टीम मध्ये मी काय करतो इलेक्ट्रॉन्सला डिवाइड करून घेतो. या एका सिस्टीमला मला म्हणायचं आहे काय तर बघा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ठीक आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनच्या वेळे मी जेव्हा येतो आहे या टॉपिक कडे बघा सोडियम. ठीक आहे, सोडियमला आपण काय म्हणतो आहे Na इथे आपण म्हणणार. ठीक आहे, बघा सोडियमला आपल्याला Na म्हणायचं आहे. याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला काढायचं आहे. तर जो Na आहे हा याचा ॲटॉमिक नंबर 11 पाहायसाठी मिळते आणि हा 11 जो आहे जेव्हा आपण याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढतो तर असणार 281. ठीक आहे, नंतर बघा क्लोरीन आहे. ठीक आहे, तर क्लोरीन मध्ये आपण बघतो जो Cl ला आपण 17 म्हणतो. याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 287 पाहायसाठी मिळणार. ठीक आहे, बघा इथे जो लास्ट वाला आणि आउटर मोस्ट शेल ज्याला आपण म्हणतो हा आउटर मोस्ट शेल नेहमी फिल्ड असला पाहिजे. ठीक आहे, मुलांना एक सांगता आहे मेटलला मेटल का बरं म्हणतोय, नॉन मेटल्सला आपण नॉन मेटल का बरं म्हणतो. ठीक आहे, की जर समजा त्यांच्या आउटर मोस्ट शेल मध्ये जर जास्त इलेक्ट्रॉन्स असेल. ठीक आहे, तर तो इलेक्ट्रॉन काय करणार तो दुसऱ्यांसोबत रिएक्शन करून डोनेट करून देणार. ठीक आहे, आणि डोनेट करणारे ते सगळे कोण असतात मेटल्स असेल. ठीक आहे, नंतर बघतो आहे की काही एलिमेंट आपल्याला असे पाहायसाठी मिळतात जे काय करतात ते सगळे त्यांना इलेक्ट्रॉन्सची कमतरता पाहायसाठी मिळेल. बघा जिथे आपण बघतोय 287 पाहायसाठी मिळते पण हा जो 7 आहे ना या 7च्या जागी मला पाहिजे होते 8. ठीक आहे, म्हणजे एक इलेक्ट्रॉन इथे कमी आहे. ठीक आहे, आणि जो एक इलेक्ट्रॉन इथे कमी आहे याला फिल करण्यासाठी तो दुसऱ्यांसोबत रिएक्शन करून घेणार, दुसऱ्यांकडून इलेक्ट्रॉन्सला मागून घेणार. ठीक आहे, आणि अशा कंडिशन ज्यांच्याकडे सुद्धा असते ना यांना म्हणायचं आपल्याला नॉन मेटल. ठीक आहे, आता बघूया दोघांची रिएक्शन. ठीक आहे, बघतोय बेटा आपल्याला इथे पाहायसाठी मिळणार. बघा इथे या न्यूक्लियसमध्ये बघा पहिल्या शेलमध्ये इथे 2 इलेक्ट्रॉन आहे. ठीक आहे, नंतर बघा दुसऱ्या शेलमध्ये 1 2 3 4 5 6 7 8 इलेक्ट्रॉन्स पाहायसाठी मिळतात. ठीक आहे, आणि लास्ट आपण बघतो आउटर मोस्ट शेलमध्ये फक्त एकच इलेक्ट्रॉन आहे. ठीक आहे, हा काय करतो हा इलेक्ट्रॉन याला आता डोनेट करणार आहे आणि जसे हा सोडियम जो आहे जेव्हा हा क्लोरीनला इलेक्ट्रॉन डोनेट करेन तर बघा सोडियमवर एक पॉझिटिव्ह चार्ज येऊन जाणार. ठीक आहे, कारण आपण बघतो आहे की जो देतो तो काय असतो देव असतो. ठीक आहे, आणि बघा जो घेतो त्याला राक्षस. असं आम्ही जेव्हा छोटं होतो त्यावेळेस आम्हाला अशा प्रकारच्या काही कहाणी आम्हाला सांगितल्या जायच्या. ठीक आहे, तर मी तुम्हाला सांगतो जो देतो आहे ना हा पॉझिटिव्ह याच्यामध्ये पाहायसाठी मिळतो. ठीक आहे, आणि बघा जो घेतो आहे ठीक आहे तो राक्षस आपल्याला पाहायसाठी मिळतो आणि म्हणून त्याला निगेटिव्ह पर्सन असे म्हणणार. आणि बघा Cl निगेटिव्ह इथे आपल्याला पाहायसाठी मिळते. ठीक आहे, मग बघा काय होणार की बघा जेव्हा याने एक इलेक्ट्रॉन देऊन दिला तर बघा इथून आता एक इलेक्ट्रॉन तर गेला. मग आता इथे काय असे 2च शेल आपल्याला पाहायसाठी मिळणार. बघा 2च शेल इथे आहे. ठीक आहे, नंतर आपण बघतो आहे की बघा यामध्ये आपण आउटर मोस्ट शेलला जेव्हा 7 इलेक्ट्रॉन होते जेव्हा याला एक देऊन दिलं तर किती बनले बेटा इथे आता 8 इलेक्ट्रॉन झाले. मी तुम्हाला सांगतोय मुलांनो हा जो सोडियम आहे ना या सोडियमला कधीही एकटं ठेवता येत नाही. ठीक आहे, इतका जास्त एक्सप्लोजिव्ह आहे हा. ठीक आहे, की जर समजायचा पाण्यासोबत जरी सुद्धा कॉन्टॅक्ट आला ना तर पाण्यामध्ये सुद्धा ब्लास्ट
होऊन जातो, ठीक आहे. इतका जास्त रिॲक्टिव्ह असतो कोण, सोडियम, ठीक आहे. पण बघा जेव्हा तो क्लोरीन सोबत रिॲक्शन करून घेतो, ठीक आहे, तर त्याचं बनते NaCl. काय म्हणतो बेटा इथे, NaCl, ज्याला आपण सोडियम क्लोराईड म्हणतो, ठीक आहे. आणि तोच सोडियम क्लोराईड एक मीठ म्हणून आपण रोज काय करतो, त्याला खातो आहे. जमिनीपर्यंत, ठीक आहे. आणि तो आपल्याला कोणत्या प्रकारचा हार्म, कोणत्या प्रकारच्या इजा पोहोचू शकत नाही. का बरं, कारण त्याची रिॲक्टिव्हिटी आता झाली आहे 0. आणि अशा प्रकारच्या कंडिशनला म्हणायचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. काय म्हणतो बेटा आपण याला, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनची असलेली एक रिॲक्शन. जमिनीपर्यंत चला नेक्स्ट वाला इथे आपण बघूया, नेक्स्ट टॉपिककडे जाऊया. आता आपण बघूया नेक्स्ट एका असलेला याचं कॉन्फिगरेशन, आणि ज्याला आपण बघतो आहे हायड्रोक्लोरिक ॲसिड. काय बघायचं आहे, हायड्रोक्लोरिक ॲसिड. चला बघूया हायड्रोक्लोरिक ॲसिड कसे असतात, ठीक आहे. हायड्रोजन बघतो ॲटॉमिक नंबर 1, ठीक आहे. म्हणजे याच्या आउटर मोस्ट शेल सुद्धा काय असणार, 1च. इथे आपल्याला इलेक्ट्रॉन पायासाठी मिळेल, ठीक आहे. क्लोरीन बघतो, क्लोरीन आपण बघितलं आताच की तो कसा असतो, 17 असतो. कसा असणार बेटा तो, 17, ठीक आहे. बघा हायड्रोजन काय असणार, हायड्रोजन इक्वल्स टू 1, ठीक आहे. नंतर आपण बघतो क्लोरीन पायासाठी मिळणार, क्लोरीन असणार 17, ठीक आहे. आउटर मोस्ट शेलमध्ये 2, 8 आणि 7. आउटर मोस्ट शेलमध्ये किती आहे, 1 इलेक्ट्रॉन कमी आहे, ठीक आहे. हा हायड्रोजन काय करतो, इलेक्ट्रॉन देऊन देतो, ठीक आहे. आणि बघा काय होणार, जेव्हा आपला इलेक्ट्रॉन हा देऊन देणार, ठीक आहे, त्यावेळेस बघा इथे जो इलेक्ट्रॉन कमी होता ना, हायड्रोजन त्याला इलेक्ट्रॉन डोनेट करून घेतो आहे. आणि जसे तो इलेक्ट्रॉनला डोनेट करतो बेटा, ठीक आहे, काय होणार, तर बघा दोघांची पण रिॲक्शन होणार, ठीक आहे. आणि इथे फॉर्म होणार HCl. काय फॉर्म होणार इथे, HCl, आणि ज्याचंच नाव आहे हायड्रोजन क्लोराईड. काय म्हणायचं बेटा, हायड्रोजन क्लोराईड. जमेल इथपर्यंत हे दोन्ही स्ट्रक्चर तुम्हाला समजून घ्यायचे आहे. आणि दोन्ही स्ट्रक्चरला तुम्हाला फायनली बघा इथे आपण बघतो आहे की अशा प्रकारे लिहून दाखवायचं आहे. 2 मार्क्ससाठी हे तुम्हाला विचारले जाऊ शकतात. छान याची प्रॅक्टिस करायची आहे. आणि बघा याला तुम्हाला सॉल्व करून द्यायचं आहे. चला